कुठलीही फील्ड आली म्हणजे चॅलेंजेस ही आलेच. तर या फील्डमध्ये तुम्हाला कुठल्या चॅलेंजेसला फेस करायला? चॅलेंजेस तर भरपूर आहेत, कारण फॉरेन्सिक्स हे अजून सुद्धा इंडियामध्ये इतकं प्रचलित नाहीये. डिरेक्टली ऑन फील्ड फॉरेन्सिक एक्सपर्टना अजूनही बोलावलं जात नाही अनटिल अँड अनलेस कोर्ट परमिशन आहे किंवा आयोची ऑर्डर आहे तोपर्यंत तरी नाही. तर ही सगळ्यात मोठी चॅलेंज आहे. सेकंड चॅलेंजेस, आता इंडियामध्ये फॉरेन्सिक्स एक्सपर्टसाठी डिग्री कोर्सेस जे आहेत आणि प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत, पण रिक्रुटमेंट प्रोसेस अजूनही खूप स्लो आहे. त्याच्यामुळे आता या घडीला जर तुम्ही पाहिलं तर लाखोच्या लाखो फॉरेन्सिक एस्पायरंट स्टुडंट्स जे आहेत आपले ते डिग्री होल्डर आहेत फॉरेन्सिक्स मध्ये, पण जॉब अवेलेबिलिटी इज व्हेरी लेस. तर ही खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि थर्ड जे चॅलेंज आम्ही फेस करतोय सध्याला, तर जे काही आताचे एव्हिडन्सेस असतात ते डिरेक्टली गव्हर्नमेंट लॅबला पाठवण्याचं प्राधान्य देत असतात. आणि जर तुम्ही पाहिलं तर गव्हर्नमेंट लॅबमध्ये गेलेला एखादा एक्झिबिट असेल किंवा एव्हिडन्स असेल तर तो 3 ते 4 वर्ष ऍटलीस्ट मिनिमम त्याला लागतात रिपोर्ट घेण्यासाठी, बिकॉज केस पेंडन्सीज भरपूर आहेत. आणि काम करणारे हात जे आहेत फॉरेन्सिक एक्सपर्ट जे आहेत गव्हर्नमेंट लॅब्समध्ये त्यांची संख्या कमी आहे आणि केस पेंडन्सीज जास्त आहेत.